So everyone please complete this drawing. If you draw it without dimension then also no problem. Draw without dimension काही अडचण नाही. Drawing is complete is important. Without dimension चा अर्थ न मोजता असा नाही. मोजून काढा. फक्त डायमेन्शन नाही लिहिले तरी चालतील असं मला म्हणायचं. Okay. Draw it with scale. No need to give dimensions. स्केल न काढा, पट्टीनं मोजून काढा दिलेलं. काढून झालं की मला सांगा. क्रॉस चेक साठी आपण काय करू, मला FVL आणि TVL सांगा क्रॉस चेक करण्यासाठी. सगळ्यांचं बरोबर आलंय का जरा बघूया, कारण हे उत्तर नाहीये, ही फक्त ड्रॉइंग काढायची आपल्याला आहे ना. सो वी आर सिम्पली ड्रॉइंग. कसं केलं लक्षात आलं ना तुमच्या? सांगू अजून एकदा, सांगतो अजून एकदा. पहिल्यांदा मी काय केलं, मी XY काढला. फर्स्ट आय डिड ड्रॉ XY. त्याच्यानंतर मी XY ला एक फेंट परपेंडिक्युलर काढला. त्याच्यावरती मी A' लोकेट केला 10 mm वर. त्याच्यानंतर A लोकेट केला 10 mm खाली. त्याच्यानंतर मी इथून 40 mm अंतरावरती, इथून 40 mm अंतरावरती दुसरी एक XY ला परपेंडिक्युलर लाईन काढली. या लाईन वरती मी XY पासून 45 mm मोजलं, वरती एक पॉइंट मिळाला. XY पासून 35 मिलीमीटर खाली एक पॉइंट लोकेट केला आणि ही काढली A' लाईन आणि ही काढली AB लाईन. ओके, हे काढून घ्यायचंय आपल्याला पहिल्यांदा. कंप्लीट दिस स्टफ. झालं की मला सांगा. येस सर झालं. हा सांगा किती झालं. FVL किती आली आपली? 55 mm. 55. हा. आली का अजून कोणाची? 61 Yes, आली sir. सर. 55. 61. खूप फरक झाला. 53 येतं सर. 53, 55 मी समजू शकतो, पण 61 जरा जास्त होत आहे. एक काम करता का प्लीज, XY पासून 45 झाले का बघा बरं एकदा. 45 mm XY पासूनच झालंय का ते एकदा चेक करा बरं. तिथं मिस्टेक होते बऱ्यापैकी वेळेला. ट्रोल TVL 45 येते सर. TVL 45. ओके. क्वेश्चन ड्रॉ करताय बरं का तुम्ही, अजून उत्तर ड्रॉ केलेलं नाहीये. यू आर सिम्पली ड्रॉइंग ए क्वेश्चन. सर TVL 43. हा ठीक आहे, 1-2 mm चालेल इकडे तिकडे. आले का बऱ्यापैकी जणांचं? सो दॅट वी शुड प्रोसीड विथ प्रॉब्लेम.
हे झालं का? शॅल आय स्टार्ट? Yes, sir. Yes, येस sir. सर. ओके. आता काय काय काढलंय आपण, नक्की आपण ड्रॉ काय केलंय ते बघूयात. लेट अस वी विल डिस्कस दॅट स्टफ फर्स्ट. सो यू हॅव ड्रॉन द फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन अँड टॉप व्ह्यू ऑफ लाईन. Remember, as A dash and A on same projector and B dash and B are on same projector perpendicular to XY. This indicates, याचा अर्थ काय होतो? This indicates you have drawn front view of line AB and top view of line AB. ह्या ड्रॉइंगचा अर्थ काय होतो की तुम्ही AB चा फ्रंट व्ह्यू आणि AB चा टॉप व्ह्यू काढला. कशावरून तुम्ही ओळखलं? तर A चा फ्रंट व्ह्यू, A चा टॉप व्ह्यू हा एका सेम प्रोजेक्टरवर आहे परपेंडिक्युलर टू XY. B चा फ्रंट व्ह्यू, B चा टॉप व्ह्यू एका सेम प्रोजेक्टरवर आहे परपेंडिक्युलर टू XY. याचा अर्थ हा आहे लाईन AB चा फ्रंट व्ह्यू आणि हा आहे लाईन AB चा टॉप व्ह्यू. सो व्हेरेवर यू विल फाइंड सच अ ड्रॉइंग, सो इट मीन्स इट इज फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. ओके, सो दॅट इज हाऊ इट बिकम्स अल्फा. त्याचाच अर्थ हा अँगल होतो अल्फा and this angle becomes beta. हा अँगल झाला अल्फा, हा अँगल झाला बीटा. थीटा आणि फाय नाही. हा अल्फा आहे, हा बीटा आहे. ओके, ही आहे FVL, ज्याला तुम्ही EL असं देखील म्हणता. ही आहे टॉप व्ह्यू लेंथ और ज्याला तुम्ही PL असं देखील म्हणता. ओके, सो EL, PL, अल्फा, बीटा हे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. Now your task is find out its theta, or rather I will ask you different. Find out its phi and TL. याचा फाय आणि ट्रू लेंथ फाइंड आउट करा. जर मी असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय करणार? Find out its phi and true length. Then what will be your approach? Tell me first. सोपा प्रश्न आहे. सर हा. रोटेट अँड स्ट्रेट लाईन. हा, कुणाला रोटेट करायचं? बी ला. बी ला. नीट बघून हा. सांगा. फाय काढायचं आहे. फाय काढायचं आहे ना. फाय काढायचं बी आहे, डॅश हो. ला, बी डॅश ला रोटेट. हा, बी डॅश ला रोटेट करावं लागणार, बी ला नाही, है ना. गेटिंग इट? सो वी हा, नीड टू रोटेट बी डॅश. चला करूयात रोटेट बी डॅश ला. मी हे डिलीट करतो डायमेन्शन्स. because now we are going to solve the problems. एवढंच दिलेलं असतं बरं का. असं समजूया आपण, एवढंच दिलेलं आहे. हे काय माहित नाही आपल्याला. आपल्याला फक्त सांगितलंय एवढंच प्रिंटेड असतं. परीक्षा जर तुमची ऑफलाईन झाली असती तर फिजिकल एक्झाम मध्ये काय करतात, पेपरमध्ये एवढंच ड्रॉइंग देतात आणि एवढ्या ड्रॉइंग वरनं तुम्हाला सांगतात फाइंड आउट फाय अँड ट्रू लेंथ. मग तुम्हाला ओळखायचं आहे की दिलेली ड्रॉइंग ही फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहे, दोन्ही अपॅरंट लेन्स आहेत. आता आपल्याला रोटेट करायचं आहे. रोटेट करायच्या आधी सगळ्यात पहिलं काम काय झालं पाहिजे? लोकस तयार झाला पाहिजे. द व्हेरी फर्स्ट थिंग यू नीड टू डू इज कन्स्ट्रक्ट ए लोकस. कुणाचा लोकस? ए डॅशचा लोकस नाहीये आपल्याकडं, मग ए डॅशचा लोकस तयार करा. ए चा लोकस नाहीये आपल्याकडं, ए चा लोकस तयार करा. आधी दोन लोकस तयार झाले पाहिजे. लोकस शिवाय आपल्याला अंदाज येत नाही, लक्षात घ्या प्रॉब्लेमचा. लोकस तयार झाल्यानंतर नाव लेट अस वी विल गो अहेड विथ रोटेट अँड स्ट्रेट. मला फाय काढायचा आहे. फाय कुठं असतो? फाय हा टॉप व्ह्यू मध्ये असतो. टॉप व्ह्यू मधल्या ट्रू लेंथ पाशी असतो. म्हणून फ्रंट व्ह्यू मधल्या अपॅरंट लेंथ पासून टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ मिळवायची आहे. फ्रंट व्ह्यू मधल्या अपॅरंट पासून टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ, म्हणून फ्रंट व्ह्यू मधल्या अपॅरंट लेंथला रोटेट करा. फ्रंट व्ह्यू मधल्या अपॅरंट लेंथला रोटेट केलं, आता तिला काय करायचं? स्ट्रेट.
अपॅरंट टू ट्रू कसं असतंय? अपॅरंट टू ट्रू स्ट्रेट असतंय. रोटेटेड स्ट्रेट. जिथं कट झाला तिथं मिळतो आपल्याला बी चा ट्रू लेंथ वाला पॉइंट. हा मिळाला बी चा ट्रू लेंथ वाला पॉइंट. आणि हा झाला अँगल फाय. दिस विल बी युअर अँगल फाय. दिस लेंथ इज ट्रू लेंथ. बरोबर आहे का? सगळ्यांनी सोडवा आणि मला ट्रू लेंथ किती आली सांगा. आणि फाय किती आला सांगा. सर ट्रू लेंथ 61 येते आणि फाय 25 डिग्री येते. ओके. ट्रू लेंथ इक्वल टू 61 आणि फाय आला 25. चला आता या प्रॉब्लेम मध्ये आपण ट्रू लेंथ काढली म्हणजे नक्की काय केलं ते बघूयात. नाव लेट अस वी विल डिस्कस लाईक वी फाउंड द ट्रू लेंथ. आपण ट्रू लेंथ मिळवली म्हणजे नक्की काय मिळवलं, नक्की कशी मिळवली ट्रू लेंथ, आपल्याला ट्रू लेंथ कशी भेटली, का भेटली ते बघूयात. आपण शिकलेलं फक्त ते रिवाइज करूया. तर इथं होती इलिव्हेशन लेंथ म्हणजेच इथं होती फ्रंट व्ह्यू लेंथ. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू लेंथ ही एक्स वाय ला इन्क्लाइंड आहे. ही लाईन एक्स वाय ला इन्क्लाइंड आहे म्हणून खाली अपॅरंट लेंथ आलती. मग आपण काय केलं, या इलिव्हेशन लेंथला एक्स वाय ला पॅरलल केलं. आपण रोटेट करतो म्हणजेच काय करतो, तर आपण आहे त्याच लाईनला याच फ्रंट व्ह्यू लेंथला एक्स वाय ला पॅरलल केलं. वी रोटेटेड इट म्हणजेच आपण त्याला एक्स वाय ला पॅरलल केलं. आणि काय केलं, हा बी डॅश इथं आला. बरोबर का? आणि ही ए डॅश बी डॅश इथं आली. बरोबर. आपण ह्याला रोटेट केलं, ही एवढीच लेंथ इथं ट्रान्सफर झाली. म्हणजे हा ए डॅश बी डॅश इथं आला, ए डॅश बी डॅश इथं आला. याचा अर्थ होतो ए डॅश बी डॅश झाली एक्स वाय ला पॅरलल. नाउ दिस ए डॅश बी डॅश has become parallel to xy and we have studied one rule. We have studied one rule. What that one rule is? If in one view line is parallel to xy, its next view shows true length. शिकलोय का आपण हे? हॅव यू हर्ड दिस सेंटेन्स? हे वाक्य ऐकलंय का? हे आपण पहिल्या 3 केसेस मध्ये वापरलेलं वाक्य. जर एका व्ह्यू मध्ये लाईन एक्स वाय ला पॅरलल असेल तर दुसऱ्या व्ह्यू मध्ये ती ट्रू लेंथ दाखवते. इफ इन वन व्ह्यू लाईन इज पॅरलल टू एक्स वाय, इट्स नेक्स्ट व्ह्यू शोज ट्रू लेंथ. मग इथं ती ए डॅश बी डॅश एक्स वाय ला पॅरलल झाली म्हणून आपल्याला इथं ए बी ची ट्रू लेंथ मिळली एका प्रोजेक्टरवर. म्हणून आपण स्ट्रेट प्रोजेक्टर खाली घेतला होता. क्लिअर? इथं ए डॅश बी डॅश एक्स वाय ला पॅरलल झाली म्हणून इथं मिळाली ए बी ची ट्रू लेंथ. आणि या अँगलला फाय का म्हणतात? या अँगलला फाय म्हणतात कारण फाय इज अँगल मेड बाय TL ऑफ लाईन विथ VP. इट आपण बघितलं होतं ना, इट ऑलवेज कम्स इन टॉप व्ह्यू. फाय कुठं असतो, तर फाय हा नेहमी टॉप व्ह्यू मध्ये असतो. फाय काय आहे, तर व्हर्टिकल प्लेन सोबत लाईन न केलेला अँगल आहे. या कन्सेप्ट आपण मागे शिकलेलो आहे. मी फक्त त्या लाईन्स लिहितोय इथं फक्त. क्लिअर? त्या लाईन्स फक्त मी इथं काय केल्या, लिहिल्या. हा प्रॉब्लेम कळाला का सगळ्यांना? याच्यात कोणाला काही अडचण प्रॉब्लेम मध्ये? आय होप इट इज नॉट.
प्रॉब्लेम मध्ये कोणाला अडचण नाही ना? नक्की अडचण असेल तर विचारून घ्या पटदिशी. या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही अडचण आहे का? हा आपला बेस आहे पुढच्या प्रॉब्लेम साठी. नाही ना? हॅलो, झोपले काय सगळे? No, sir. आय एम रिवाइजिंग जस्ट जे आपण शिकलोय ते फक्त रिवाइज केलंय, एकदम बेसिक प्रॉब्लेम घेतलेला. ओके, आता पुढे जाऊया. नाउ लेट अस वी विल डिस्कस द फर्दर पार्ट. तर या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं, ए बी ला रोटेट करून एक्स वाय ला पॅरलल केलं. आपण उलट करू शकतो का? आपण एक्स वाय ला रोटेट करून ए बी ला पॅरलल करू शकतो का? आपल्याला काय पाहिजे फक्त, व्हॉट वी आर इंटरेस्टेड इन, वी आर इंटरेस्टेड इन दिस सेंटेन्स, इफ इन वन व्यू लाइन इज पॅरलल टू एक्स वाय, इट्स नेक्स्ट व्यू शोज टू लाइन. सो व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू मेक लाइन पॅरलल टू एक्स वाय. आपल्याला काय करायचं आहे, लाईन एक्स वाय ला पॅरलल करायची. मग तुम्ही काय करू शकता, लाईनला रोटेट करा, एक्स वाय ला पॅरलल करा, किंवा एक्स वाय ला रोटेट करून लाईनला पॅरलल करा. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. येस, दॅट इज ऑल्सो पॉसिबल. मग जर मी असं केलं, इफ आय डू इट लाईक दिस, xy is parallel to line AB. This is a new xy I have constructed. This is the new xy. This is called as x1 y1. याला आपण x1 y1 म्हणूयात. हा होता xy. या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं होतं, या प्रॉब्लेम मध्ये आपण लाईनला रोटेट करून एक्स वाय ला पॅरलल केलं. या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं, या प्रॉब्लेम मध्ये आपण एक्स वाय ला रोटेट केलं आणि लाईनला पॅरलल केलं. एक्स वाय ला रोटेट करून लाईनला पॅरलल केलं. वी रोटेटेड द एक्स वाय डायरेक्टली. क्लियर? गेटिंग इट? व्हॉट वी हॅव डन, वी हॅव डन इट दिस वे. एक्स वाय ला पॅरलल केलं. आता आपल्याला व्ह्यू काढायचा आहे. आता कुठे जाणार दुसरा व्ह्यू, लाईन ए बी इकडे येणार आता, बरोबर का? लाईन ए बी आता आपल्याला इकडे काढायचं आहे. नाव कसा काढायचा, तर माहिती आहे आपल्याला. काय माहिती आहे, फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ एव्हरी लाईन लाईज ऑन सेम प्रोजेक्टर परपेंडिक्युलर टू एक्स वाय. ए आणि बी मधून प्रोजेक्टर्स काढायचे. प्रोजेक्टर्स कसे झाले पाहिजेत, प्रोजेक्टर्स झाले पाहिजेत परपेंडिक्युलर टू एक्स वाय. म्हणजे या ए मधून या एक्स वाय ला एक परपेंडिक्युलर प्रोजेक्टर काढायचा, असा लांब पर्यंत घेऊन जायचा. या बी मधून या x1 y1 ला एक परपेंडिक्युलर प्रोजेक्टर काढायचा असा. चला सगळ्यांनी एवढं काम करून घ्या, एवढं ड्रॉ करून घ्या. चला सर दुसरी डायग्राम काढू दे ना. हा, दुसरी डायग्राम काढा. दुसरी डायग्राम काढा. डायमेन्शन लक्षात आहेत ना? बघा हे 10 होतं. डायमेन्शन तेवढेच घ्यायचे हा, म्हणजे आपल्याला उत्तर क्रॉस चेक करता येतं. 10 10 हे 45 आणि हे आहे 35 आणि ह्या दोघांच्या मधलं किती ठेवलं होतं, 40 होतं आहे ना. इट वॉज 40, बरोबर ना? काढा.
हॅलो सर. झालं का? कुठपर्यंत आले? सर ते अंतर किती आहे? एडेशन एक्स डॅशच्या त्या पॅरलल लाईन मध्ये. हे किती पण घ्या, काय प्रॉब्लेम नाही. हे किती पण अंतरावर घ्या. हे एनी डिस्टन्स घ्या. ओके. एनी, फक्त जास्त लांब घ्यायचं नाही. हा, 10-15 mm घ्यायचं. एनी डिस्टन्स. झालं सर. झालं का? बाकीचे आले का गाडी इथपर्यंत? लवकर Yes, sir. लवकर. येस सर. कारण हे आता नाही समजलं तर परत समजणार नाही बरं का. लय महत्वाचं आहे. काय केलं आपण? या ए डॅश बी डॅश ला x1 y1 पॅरलल काढला आणि काय केलं तिथून या ए डॅश मधून एक परपेंडिक्युलर काढला, या बी डॅश मधून एक परपेंडिक्युलर काढला. कोणाला परपेंडिक्युलर गेले ते? या x1 y1 ला. इथं परपेंडिक्युलर काढताना फार काळजी घ्यायची. 90 डिग्री अँगल व्यवस्थित आलाय का बघायचं. ओके, सो टेक केअर. व्यवस्थित लक्षपूर्वक हा परपेंडिक्युलर काढायचा. हा परपेंडिक्युलर फार गरजेचा आहे ए डॅश बी डॅश मध्ये. आता बघा, नाउ आय अज्युम यू हॅव डन इट. आता मी अज्युम करतो की हे तुमचं इथपर्यंत गाडी आलेली आहे. आता बघा, हा होता आपला टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू नंतर आपण मिळवला फ्रंट व्ह्यू, बरोबर का? हा फ्रंट व्ह्यू आहे ना. आता फ्रंट व्ह्यू नंतर हा आहे टॉप व्ह्यू. लक्षात घ्या, फ्रंट व्ह्यू नंतर परत काय आहे? टॉप व्ह्यू आहे. पण हा खरा खुरा टॉप व्ह्यू नाहीये, हा खोटा टॉप व्ह्यू आहे. हा आहे ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. याचं नाव काय आहे? ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. द रिअल टॉप व्ह्यू इज हिअर. रिअल टॉप व्ह्यू हा XY च्या खाली आहे. हा आहे ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. इट इज ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. आता बघा, टॉप व्ह्यू मध्ये ए कुठं आहे? टॉप व्ह्यू मध्ये ए हा XY पासून 10 mm डिस्टन्सवर आहे. टॉप व्ह्यू मध्ये ए हा XY पासून 10 mm डिस्टन्सवर आहे. मग काय करायचं? इथं तुम्ही या ए च्या प्रोजेक्टरवर या XY पासून 10 mm अंतरावरती एक पॉइंट घ्यायचा. किती अंतरावरती घ्यायचा? 10 mm वरच घ्यायचा. x1 y1 पासून 10 mm डिस्टन्सवर एक पॉइंट घ्यायचा. त्याचं नाव द्यायचं A1. बी किती अंतरावरती आहे? बी आहे XY पासून 35 mm डिस्टन्सवर. सो मेजर 35 mm फ्रॉम x1 y1 and plot it on the side. So measure it and plot it on the side. So 35 mm from XY. This is A1, this is B1.
This is A1, this is B1. Now join the line. This is your true length. Just measure it and confirm, is it same like this? कुणाचं राहिलं असेल, कोण मागं असेल तर मला सांगा, सर थांबा, आम्हाला ड्रॉ करू द्या. आय विल वेट. क्लिअर? कुणाचं राहिलं असेल तर सांगा, हे महत्वाचं आहे. इथपर्यंत सगळे आले पाहिजेत. इफ एनीबडी इज रिमेन, जस्ट लेट मी नो. आय विल स्टॉप. सर B.45 आहे ना? काय? B.45 नाही नाही, कुठला व्ह्यू पाहिजे आपल्याला? टॉप व्ह्यू पाहिजे आहे का नाही? मग टॉप व्ह्यू मध्ये किती आहे? 35. हा, आपण टॉप व्ह्यू मधलं टाकायचं. ठीक आहे. We are drawing top view. That is why we will take distance from top view only and then plot it. सर ते 35 mm x डॅश आणि y डॅश पासूनच घ्यायचं. हा, x1 y1 पासून टाकायचं. इथून टाकायचं 35. इथून बरं का? या ओके इथून. इथून 35. टेन mm पण इथून x1 y1 पासून 10 mm घ्यायचं. एवढं. व्यवस्थित परपेंडिक्युलर काढा आणि व्यवस्थित ड्रॉ करा. परपेंडिक्युलर इकडे तिकडे गेला का हे बदलणार बरं का? रिमेंबर, दिस परपेंडिक्युलर शुड बी व्हेरी ॲक्युरेट. सर 1 mm चा फरक पडतोय. ठीक आहे ना, तेवढं राहणार की. दॅट मच इज ओके. ठीक आहे. बाकीचे ड्रॉ करा, सावकाश ड्रॉ करा, घाई करू नका, वेळ घ्या, पण ड्रॉइंग व्यवस्थित काढा. पहिली ड्रॉइंग आहे, आपल्याला समजायला पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी काहीतरी खूण करून ठेवायची, की तुम्हाला परत कळलं पाहिजे हे 35 इथून घेतलंय. काय पण खूण करा. कशी की खूण करू शकता तुम्ही? काय करू शकता तुम्ही त्याला? फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे बाबा सपोज हे पेन आहे. पेन घ्या. पेननी काय करा, ही पेन एवढं, हे 35 आहे, हे एक डार्क करायचं, हे एक डार्क करायचं, म्हणजे काही व्हॉट एव्हर यू थिंक असं करा बाबा, जेणेकरून इथलं डायमेन्शन इथं आहे, एवढंच, ही एवढी लाईन, हे एवढंच इथं आहे, हे तुम्हाला परत लक्षात यावं. किंवा असं करा, असं करा. दुसरं
आले का? झालं असेल तर सांगा मला. कुणाकुणाचं झालंय, झालंय सर. कुणाचं राहिलंय? राहिले झालंय असेल सर. तर सांगा राहिलेल्यांनी मला. सो दॅट आय विल गेट एन आयडिया वेदर टू प्रोसीड ऑर नॉट. ठीक आहे, आय विल प्रोसीड. न बोलत नाही त्यांच्यासाठी आता मी काय करू शकत नाही. राहिलं असेल तर हॅलो सांगा. सर. हा बोला. वेगळी येते ट्रू लेंथ, काय चुकलं असेल? ट्रू लेंथ वेगळी येण्याची कारण बघा. पहिलं म्हणजे हे डिस्टन्स एक्स वाय पासूनच आहे का चेक करायचं. एक्स वाय पासून हे आणि एक्स वाय पासून हे सेम आहे का बघायचं. परत हे 10 mm पण एक्स वाय पासून एवढं, हे एक्स वाय पासून एवढंच आहे का चेक करायचं. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की x1 y1 ab हे दोघं एकमेकाला पॅरलल आहेत का, हे दोघं एकमेकाला पॅरलल आहेत का हे चेक करायचं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे का. सर माझी 58 आली, चालतंय का? 58 का? ठीक आहे ना. थोडस अँगल इकडे तिकडे झाला ना, हा 1-2 डिग्री इकडे तिकडे झाला का लेंथ कमी होते. हा थोडासा आत आला की लेंथ डिक्रीज झाली, हा थोडासा बाहेर गेला की लेंथ वाढली. ओके, तर थोडीशी काळजी घेऊन करायचं. आता ती झाली ट्रू लेंथ. आता फाय कुठं आहे? फाय काय आहे? अँगल मेड बाय ट्रू लेंथ ऑफ लाईन. ट्रू लेंथ ही ट्रू लेंथ न केलेला अँगल विथ व्हीपी म्हणजे कोणासोबत असतो? एक्स वाय सोबत असतो, बरोबर आहे का? विथ व्हीपी असतो म्हणजे एक्स वाय सोबत असतो. हा झाला तुमचा नवीन एक्स वाय. मग या नवीन एक्स वाय सोबत म्हणजे या x1 y1 सोबत या लाईननं केलेला अँगल, हा अँगल झाला फाय. दिस इज फाय अँगल. हा तुम्ही अजून कुठं मोजू शकता? हा तुम्ही मोजू शकता, मी जर ए मधून या x1 y1 ला पॅरलल एक छोटासा लोकस काढला, तर हा अँगल झाला फाय. फाय तेवढाच येतो का बघा. येतोय सर. गेट फाय पण तेवढाच यायला पाहिजे. सो असा आपण मिळवू शकतो थीटा आणि फाय. या मेथडला म्हटलं जातं ऑक्झिलरी प्लेन मेथड. सो व्हॉट वी स्टडीड जस्ट नाउ इज ऑक्झिलरी प्लेन मेथड. ओके, याला म्हटलं जातं ऑक्झिलरी प्लेन मेथड. ह्याच्यामध्ये आपण काय काढलं? ट्रू लेंथ आणि फाय काढलं. आता जर मला थीटा काढायचा असेल तर मला काय करावं लागेल, कोणी सांगेल का? AB ला AB ला पॅरलल काढायचं. करेक्ट. टॉप व्ह्यू मध्ये जो ए बी आहे, इथला तुमचा टॉप व्ह्यू मधला जो ए बी आहे, या टॉप व्ह्यू मधल्या ए बी ला एक्स वाय पॅरलल काढा. या टॉप व्ह्यू मधल्या ए बी ला एक्स वाय पॅरलल काढा. त्याच्यानंतर या ए मधून या एक्स वाय ला परपेंडिक्युलर टाका, या बी मधून या एक्स वाय ला परपेंडिक्युलर टाका. नंतर काय करणार बघा. आता कुठला व्ह्यू काढायचा आहे आपल्याला? आता आपल्याला काढायचा आहे फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू कशावरून म्हणताय सर? हा होता आपला टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू नंतरचा व्ह्यू हा फ्रंट व्ह्यू असतो. आफ्टर टॉप व्ह्यू वी गेट फ्रंट व्ह्यू. सो इट इज ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू. हा कुठला आहे? इट इज ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू. टॉप व्ह्यू नंतर येणारा फ्रंट व्ह्यू हा आहे ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू. आता डायमेन्शन्स कुठले टाकायचे? फ्रंट व्ह्यू काढायचा आहे, मग डायमेन्शन आले पाहिजेत फ्रंट व्ह्यू मधले. कुठून मोजायचे? हा आहे आपला एक्स वाय. याच्या प्रिव्हियस एक्स वाय पासून याचा प्रिव्हियस एक्स वाय होतो हा, म्हणजे हे डायमेन्शन मोजायचं. 10 mm, 45 mm.
मग इथं x1 x2 आता ह्याला x2 y2 म्हणूयात. सो x2 y2 वी विल कॉल इट x2 y2. हे 10 mm इथून इथं टाका. 45 mm इथून इथं टाका. कुठून मोजायचे थे XY पासून, या XY पासून 45, x2 y2 पासून 45, या x2 y2 पासून 10, हे 10, हे 45. आता जॉईन करा लाईन. This is your true length in auxiliary front view. ही आहे तुमची ट्रू लेंथ ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू मध्ये. आता थीटा, थीटा कसा येणार? ही लाईन एक्सटेंड करा जिथं कट होतीये, हा झाला थीटा. आता ह्याला ए बी म्हणून नाव द्यायचं का? नाही, याला ए डॅश बी डॅश नाव द्यायचं. डॅश का बरं दिला? कारण हा आहे फ्रंट व्ह्यू. परत ह्याला A1 डॅश B1 डॅश करायचं, कारण ए डॅश बी डॅश इथं आहे, म्हणून हा होतो A1 डॅश B1 डॅश. ही झाली ट्रू लेंथ आणि तो झाला थीटा. करा बरं ट्राय. अशा तऱ्हेनं आजचं आपलं काम झालेलं आहे. येते सर. येत आहे का? हा. ट्रू लेंथ 60 mm यायला पाहिजे तुमची, दुसरं काय नाही. ट्रू लेंथ 61 mm येते आणि ओके 35 डिग्री येते. ओके, थीटा इज इक्वल टू 35 डिग्रीज. ज्यांना आता लेक्चर मध्ये जमलं नाही त्यांनी नंतर प्रॅक्टिस करायची, पण हे आजच्या आज समजून घ्यायचंच कंपल्सरी. हे फार महत्वाचं आहे. कसं काढलं, काय केलं, कुठल्या कन्सेप्ट वापरल्या आपण, ही कन्सेप्ट वापरली. सगळ्यात महत्वाची ही कन्सेप्ट आहे. इफ इन वन व्ह्यू लाईन इज पॅरलल टू XY, इट्स नेक्स्ट व्ह्यू शोज ट्रू लेंथ. हे कन्क्लुजन आपण वापरलं. ठीक आहे. सो मी आज राहिलेल्या सगळ्याच लेक्चर्सची लिंक अपलोड करून घेतो. सगळ्यांनी व्यवस्थित बघून अभ्यास करून घ्या. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हा बोला बोला. हा सर शनिवारची लिंक पाठवायचं. हा टाकतो टाकतो, दोन्ही लिंक आज टाकतो. शनिवारची पण शनिवारची. टाकतो, हा शुक्रवारची पण ओके टाकतो, दोन्ही टाकतो. ओके ओके सर. हा हॅलो सर. हा बोला बोला. सर MCQ मध्ये आपल्याला असं अँगल हे विचारणार नाहीत ना? नाही नाही नाही, हे काढायचं नाहीये तुम्हाला कुठंही. फक्त ड्रॉइंग कुठंच कन्क्लुजन करायची तेवढे, नाही. हा फक्त कन्क्लुजनच तेवढं हा, विचारणार हे का? महत्वाचे, हे कन्क्लुजन्स आपल्याला महत्वाचे. ओके सर. पण ही प्रोसेस आपल्याला एकदा समजावी लागेल ना. आपल्याला प्रोसेस समजली तर प्रॉब्लेम समजतात. त्याच्यामुळं हो सर. प्रोसेस व्यवस्थित समजून घेऊया सगळे. ओके. कन्क्लुजन्स मात्र लक्षात ठेवायचे. मी जे जे सांगतोय ते पाठच पाहिजे तुमचं. हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत, थीटा काय आहे, फाय काय आहे, अल्फा काय आहे, बीटा काय आहे, त्याच्यानंतर इफ इन वन व्ह्यू लाईन इज पॅरलल टू XY, इट्स नेक्स्ट व्ह्यू शोज ट्रू लेंथ, ह्या गोष्टी पाठ पाहिजेत तुमच्या. हे कन्क्लुजन्स पाठ पाहिजे. हो ठीक. I hope you all have taken screenshot, so I will stop share now.